छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती उत्सव निमित्त आज जळगावच्या अंमळनेर येथे अनोख्या नाटिकेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। प्रत्येकाला शिवाजी महाराज असेल, संभाजी महाराज असेल यांचा जीवनपट प्रत्येकापर्यंत पोहोचावा यासाठी माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांच्या वतीने जळगावच्या अंमळनेर शहरामध्ये स्थानिक कलावंतांना वाव मिळावा यासाठी तब्बल 2 महिन्यांपासून महानाटिकेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आपण स्वतः अनिल दादांशी चर्चा करूया। दादा, काय सांगाल, आज छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आणि स्थानिक 250 कलाकारांच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आणि एक महानाटक यशस्वीपणे या ठिकाणी पाहावयास मिळालं। आता हे संस्कृती फाउंडेशन आणि जैनिल फाउंडेशनच्या माध्यमातून हा उपक्रम जो राबवला जातोय तो अनोखा उपक्रम आहे। प्रत्येक ग्रामीण भागातल्या लोकांना मोठं व्यासपीठ प्राप्त होत नाही, त्यांच्यामध्ये असलेल्या कलागुणांना सुद्धा वाव मिळत नाही। या सगळ्या कलागुणांना वाव मिळण्याच्या दृष्टिकोनातून जैनिल फाउंडेशनची या ठिकाणी स्थापना एक तरुण पोरांनी या ठिकाणी केलेली, एक फ्रेंड्स ग्रुप म्हणून त्यांनी एक जैनिल फाउंडेशनची स्थापना केलेली आहे। आज या नाट्याला प्रामुख्याने स्थानिक कलाकारांना प्राधान्य ज्या पद्धतीने दिलं गेलेलं आहे त्याच पद्धतीने येणाऱ्या काळात सुद्धा स्पोर्ट्समध्ये ज्यांच्यामध्ये कौशल्य असेल, स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज त्यांच्यामध्ये चांगल्या असतील त्यांना सुद्धा संधी दिली जाईल। आरोग्यामध्ये जे लोक मोठ्या स्केलवरती पेमेंट जर का करावं लागत असेल, खर्च जर का लागत असेल तर आरोग्याचे शिबिर सुद्धा ठेवले जातील आणि शेतकऱ्यांना सुद्धा प्रशिक्षण दिलं जाईल। तरुण विद्यार्थिनी असतील, मुली असतील, मुलं असतील यांना सुद्धा प्रबोधन केलं जाईल वेगवेगळ्या माध्यमातून की जेणेकरून जे अनुचित प्रकार आपल्याला बघायला मिळतात त्याला कसा आळा बसू शकतो, हाही एक प्रयोग या फाउंडेशनच्या माध्यमातून येणाऱ्या काळात केला जाईल। नवीन पिढीला संधी हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। दादा, नवीन पिढीला संधी जसं तुम्ही या पद्धतीने बोलले, आज संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त एक अनोखी संकल्पना तुम्ही या ठिकाणी राबवली। तब्बल 2 महिन्यापासून या ठिकाणी 250च्या वर स्थानिक कलाकार ही सर्व तयारी करतायत आणि आता 3 तासाचं हे थरारक असं महानाट्य या ठिकाणी पार पडलेलं आहे। ही संकल्पना कशी होती नेमकी या स्थानिक कलाकारांना वाव देण्याची? नाही, या संकल्पनेमध्ये माझा शून्य सहभाग होता। केवळ फक्त माझी त्यांनी परमिशन घेतलेली होती। याच्यामध्ये या फाउंडेशनमधल्या असलेल्या कार्यकर्त्यांचीच ही कल्पकता होती, त्यांनीच केलेली मेहनत आहे। मी एक पाहुणा आणि एक चीफ गेस्ट म्हणून या ठिकाणी आज खऱ्या अर्थाने आलेलो आहे। त्यांनी गेल्या 2 महिन्यापासून केलेले प्रयत्न, त्यांची असलेली वेशभूषा, त्याला लागणारे सगळे आभूषणं हे सगळे मिळवण्याचं काम जे केलं असेल ते या फाउंडेशनच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी केलेलं आहे। ताई, आज महानाट्य या ठिकाणी पार पडलेलं आहे। रसिक श्रोत्यांचा मोठा प्रतिसाद होता। आपल्या चिरंजीवच्या माध्यमातून एक अनोख्या पद्धतीचं या ठिकाणी महानाट्य होतं। कसं बघता, पहिला या ठिकाणी जैनिल फाउंडेशनचं या ठिकाणी लॉन्चिंग आणि हे भव्य दिव्य असं महानाट्य आणि जो हॉल होता तो पूर्ण खचाखच भरलेला, स्थानिक कलाकारांना वाव, एक संपूर्ण या परिस्थितीचा आढावा घेता तर कसं बघता तुम्ही? खरं तर आज अंमळनेरमध्ये शंभूराजांच्या जयंतीनिमित्त हे महानाट्य सादर केलं गेलं। हे जैनिल फाउंडेशन असेल, संस्कृती फाउंडेशन असेल यांच्या माध्यमातून आज जे नाटक स्थानिक कलाकारांना घेऊन ते केलं गेलं। खरं तर आम्हाला सगळ्यांना खूप आनंद होतोय की आमच्या शहरामध्ये सुद्धा एवढे कलाकार आहेत आणि एवढे कलाकार आज नाटक सादर करू शकतात ते, आणि एवढे गेल्या 2.5 महिन्यापासून त्यांनी जी मेहनत घेतलेली आहे त्याचा मेहनतीचं फळ आज आम्ही या नाट्याद्वारे जे बघितलं ते खरंच आमच्या शहरात सुद्धा एवढे चांगले कलाकार आहेत याचा आम्हाला अभिमान वाटतो। आणि जैनिल फाउंडेशन आणि संस्कृती फाउंडेशनने जे नाटक केलं, जैनिल फाउंडेशनने जो पाठिंबा दिला ह्या नाटकासाठी आणि नाटक कसं चांगल्या पद्धतीने आमच्या अंमळनेर शहरामध्ये हे चांगल्या पद्धतीने घडू शकतं त्यासाठी या दोघं फाउंडेशनने जे काही सहकार्य केलं आणि आज हे चांगलं नाट्य आज आमच्या अंमळनेरमध्ये पार पडलं। आणि खरंच याला प्रतिसाद बघता खरंच ह्या शंभूराजांचं चरित्र हे लोकांपर्यंत पोहोचेल याची धडपड आज जे फाउंडेशनने केलंय त्याचं मी खरंच मनापासून कौतुक करते। निश्चितच आपण जर बघतोय तर स्थानिक कलाकाराच्या माध्यमातून कुठेतरी साने गुरुजीच्या कर्मभूमीत अनोख्या पद्धतीचं हे नाटक, महानाटक हे पहिल्यांदा या ठिकाणी पाहावयास मिळालेलं आहे। कशी संकल्पना होती दादा, तुम्ही संस्थापक आहात? खरं तर म्हणजे हे फाउंडेशन माझ्या एकट्याचं नाही आहे, आम्ही सर्व मित्र आहोत आणि आम्ही मित्रांसारखं काम करतो। आणि आमची सर्वांची इच्छा होती की शंभू महाराज ज्यांचं इतकं चांगलं शिकायला भेटू शकतं ज्या राजेकडनं, त्या राजांचं आपण एक नाट्य आणलं तर कसं राहील, हे आमच्या सर्वांची मिळून एक इच्छा होती। आणि त्या इच्छेला धरून आम्ही या फाउंडेशनच्या मार्फत हा नाटक आम्ही प्रस्तुत केला इकडे, ज्यात बरेचसे आपले लोकल कलाकार पण आहेत। 250 ते 200 पर्यंत कलाकार आहेत आपले लोकल, आणि खूप छान वाटलं त्यांचं नाटक बघून, त्यांचे स्किल्स बघून। आणि इवन फ्युचरमध्ये सुद्धा जेव्हा आपली फाउंडेशन
फाउंडेशन मार्फत आपण एक प्लॅटफॉर्म क्रिएट करून देऊ. स्पोर्ट्स ॲक्टिंग आणि थिएटर वगैरे या सर्वांमध्ये ज्यांना इंटरेस्ट असेल, आपण त्या सर्व इंटरेस्टेड लोकांना एक प्लॅटफॉर्म क्रिएट करायचा प्रयत्न करू जैनिल फाउंडेशनतर्फे. नॉट इवन इन स्पोर्ट्स, आपण मेडिसिन, त्यानंतर ॲग्रिकल्चर, त्यानंतर यूथ, त्यानंतर वुमेन एम्पॉवरमेंट या सर्व मुद्द्यांवरती पण प्रयत्न करू की पूर्ण पोटेन्शियलने आम्ही त्यांना काहीतरी एक चांगला मार्ग देऊ शकतो. तरुण ज्या पद्धतीने बघतोय तर एकीकडे तरुण लहान बालक ते पबजी गेमकडे वळतात, कुठेतरी व्यसनाधीनतेकडे जातात. मात्र एक जैनिल फाउंडेशनचा एक अनोखा उपक्रम स्थानिक कलाकारांच्या माध्यमातून या ठिकाणी अंगावर शहारा आणणारा हा एक थरारक महानाटक या ठिकाणी पार पडलं. कशी होती संकल्पना यात? खरं तर छत्रपती शंभू महाराज यांचं जेवढं शिकायला भेटेल तेवढं कमी आहे खरं बघायला गेलो तर. आणि गेल्या 2-3 वर्षामध्ये मोबाईलचं व्यसन खूप लागलेलं लोकांना, इवन इतर व्यसनं पण खूप लागले मुलांना, तरुण मुलांना. आणि हे सर्व कुठेतरी आपण बंद केलं पाहिजे, हीच आपली संकल्पना आहे की जास्तीत जास्त आपण बाहेर जाऊन आपले स्किल्स प्रोड्यूस केले पाहिजे लोकांसमोर. आपण आपले जे आतले जे गुण असतात, जे की हिडन टॅलेंट म्हणतो आपण त्या गोष्टीला, आम्ही सर्व विचार करायचो बसून की हे सर्व हिडन टॅलेंट का काढत नाहीत हे लोक आणि का मोबाईल आणि इतर व्यसनांमागे लागले. तर हे आपण एक प्लॅटफॉर्म क्रिएट करून देऊ शकतो की जेणेकरून त्यांना शिकायला पण भेटतं, त्यांना एक नवीन संधी पण भेटते. एकीकडे जर बघितलं, तुमचे वडील या ठिकाणी माजी मंत्री होते, आता स्थानिक आमदार आहे, आई जिल्हा परिषदच्या सदस्य या ठिकाणी होऊन गेलेले आहेत. एक तुम्ही आता पहिला या जैनिल फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी राजकारणात लॉन्चिंग आहे किंवा भविष्यात राजकारणात येऊ शकता का? कसं राहणार या संदर्भात? मी याला लॉन्चिंग सारखं तर नाही बघत. म्हणजे जेन्युअनली मला विचारलं तर मी फक्त इतकं बघतो की माझ्या मनाने एखादा व्यक्ती आहे की जी माझ्याकडनं मदत व्हायला पाहिजे, मला तेवढंच बघतो मी या पूर्ण जैनिल फाउंडेशनला. आणि पुढे जाऊन राजकारणात जे येईल ते यू नेवर नो लाईक आपण पक्ष जे निर्णय घेईल, कार्यकर्ता जे म्हणतील, आपण त्याच्यावरतूनच पुढचं राजकारण ठरवू. आणि जर गरज पडली लोकांना, मला वाटतंय की माझ्या राजकारणात पडून जर कधी लोकांना मदत होऊ शकते तर मी नक्की पडेल एक दिवस राजकारण. निश्चितच आपण बघतोय तर जळगावच्या अंमळनेर शहरात आज संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अनोख्या पद्धतीची नाटिका स्थानिक 250 कलाकारांच्या वतीने या ठिकाणी अंगावर शहारा आणणारी ही महानाटिका आज बघितलेली आहे. मात्र यापुढे देखील भविष्यात जैनिल फाउंडेशनच्या माध्यमातून अनोख्या पद्धतीचे सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, भविष्यात विविध कार्यक्रम या ठिकाणी राबवले जातील अशीच प्रतिक्रिया या ठिकाणी देण्यात आलेली आहे. नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव.